नमस्कार, मी आकांक्षा आणि तुम्ही पाहताय इन्फोवारी। नाशिक शहरातील दिंडोरी रस्ता परिसरातील कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ डॉक्टर कैलास राठी यांचं सुयोग हॉस्पिटल आहे। या सुयोग हॉस्पिटलमध्ये डॉक्टर राठी आयसीयू वॉर्डच्या एका कोपऱ्यात असलेल्या सोफ्यावर बसलेले असताना आरोपी राजेंद्र मोरे हा त्यांच्याजवळ उभा होता। त्याचवेळी डॉक्टर राठी यांचा फोन कॉलवरून कोणाशी तरी संवाद सुरू होता। तो संवाद नेमका काय होता हे अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये। मात्र तो संवाद सुरू असताना आरोपी राजेंद्र मोरे हा तो संवाद ऐकत होता। डॉक्टर राठी बोलत असताना ते रागात बोलत आहेत असं जाणवत आहे। मात्र त्यांच्या समोर उभ्या असलेल्या परिचित व्यक्ती राजेंद्र मोरे यांच्या शर्टाच्या आतमध्ये कोयता आहे याची कल्पना डॉक्टर राठी यांना अजिबात नव्हती। त्यांचा कॉलवरती संवाद सुरू असतानाच आरोपी राजेंद्र मोरे यांनी आपल्या पाठीमागे शर्टाच्या खाली लपवलेला कोयता काढला आणि डॉक्टर राठी यांना काही कळायच्या आतच त्यांच्यावर कोयत्याने वार करणं सुरू केलं। सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसल्याप्रमाणे डॉक्टर राठी यांचा पहिल्याच कोयत्याच्या वारातून रक्तप्रवाह सुरू झाला। त्यामुळे डॉक्टर राठी यांना काही कळायच्या आतच वार होत असल्यामुळे त्यांना विरोधही करता आला नाही आणि आरोळी मारायला देखील वेळ मिळाला नाही। आरोपी राजेंद्र मोरे यांनी डॉक्टर राठी यांच्या मानेवर, छातीवर तसेच पाठीवर एकूण 18 वार केले। तिथे असलेल्या वॉर्ड बॉयला याची कुणकुण लागल्यावर तो तिथे आला आणि त्याने आरोपीला असे कृत्य करताना बघितलं। तेवढ्यात आरोपींनी तिथून पळ काढला। समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींमध्ये डॉक्टरांना आपण स्थान देतो। प्रत्येक डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये शक्यतो लिहिलेलं असतं की आम्ही डॉक्टर आहोत, देव नाही, उपचार करणं आमचं काम आहे। मात्र कोणाच्या जीवन मरणाची शाश्वती मात्र आम्ही देऊ शकत नाही। डॉक्टर आणि पेशंट वाद हे कोणत्या ना कोणत्या कारणास्तव होतच असतात। अचानक पेशंट दगावले तर पेशंटचे नातेवाईक रुग्णालयाची तोडफोड करतात। डॉक्टरांना मारहाणीचा प्रकार सुद्धा होतो। या प्रकारात सुद्धा पोलिसांना प्रथमदर्शनी अशी शंका आली होती। मात्र याचा खोलवर तपास केल्यानंतर आरोपीला अटक केल्यावर मात्र वेगळंच कारण समोर आलं। डॉक्टर कैलास राठी यांच्या हॉस्पिटलमध्ये रोहिणी राजेंद्र मोरे या आरोपी राजेंद्र मोरे यांच्या पत्नी अकाउंटंट पदावर काम करत होत्या। तर काही लोकांच्या मते त्याच रोहिणी या हॉस्पिटलच्या PRO पदाचं काम देखील सांभाळत होत्या। पोलिसांकडे असलेल्या अहवालानुसार रोहिणी राजेंद्र मोरे यांनी डॉक्टर राठी यांच्या सुयोग हॉस्पिटलमध्ये अकाउंटंट पदावर काम करत असताना 5 ते 6 लाख रुपयांची अफरातफर केली होती। डॉक्टर कैलास राठी यांच्या पत्नी रीना राठी यांच्या मते रोहिणी मोरे यांना त्या 5-6 लाख रुपयांची अफरातफर केली असावी असा संशय होता आणि त्या संशयातून डॉक्टर कैलास राठी यांची पत्नी रीना राठी यांनी 2018 मध्ये रोहिणी राजेंद्र मोरे यांच्या विरोधात तक्रार देखील केली होती। रोहिणी राजेंद्र मोरे यांची या प्रकरणातून चौकशी सुरू होती आणि याच काळात राठी यांनी हॉस्पिटलमधून त्यांना कामावरून देखील काढून टाकलं होतं। पुढे या पैशांच्या अफरातफरीतून वाद झाला। या प्रकरणाला काही वर्ष उलटल्यानंतर रोहिणी मोरे यांनी पुन्हा डॉक्टर कैलास राठी यांच्याकडे जॉबची विनंती केली। त्यांच्यात सामंजस्य घडून आलं। रोहिणी मोरे या पुन्हा डॉक्टर कैलास राठी यांच्याकडे PRO म्हणून जॉब करू लागल्या। याच माध्यमातून रोहिणी मोरे यांचे पती राजेंद्र मोरे यांची डॉक्टर कैलास राठी यांच्यासोबत ओळख झाली। डॉक्टर कैलास राठी यांनी रोहिणी मोरे आणि त्यांचे पती राजेंद्र मोरे यांना आपल्या एका जमिनी संदर्भातलं काम दिलं आणि त्याच जमिनीच्या कामाशी निगडीत डॉक्टर कैलास राठी यांच्याकडून राजेंद्र मोरे यांनी काही टप्प्यांमध्ये 18 लाख रुपये घेतले। याच 18 लाख रुपयांवरून राजेंद्र मोरे आणि डॉक्टर राठी यांच्यात खटके उडत होते। हा वाद एका जमिनीशी निगडीत होता आणि त्या जमिनीचा व्यवहार अडकला होता। डॉक्टर कैलास राठी यांनी पूर्ण रक्कम देऊन सुद्धा तो व्यवहार पूर्ण होत नसल्यानं डॉक्टर राठी यांनी राजेंद्र मोरे यांच्याकडून पैशांची मागणी केली आणि त्यातूनच कैलास राठी यांच्यावर राजेंद्र मोरे यांनी हा हल्ला केला। या तपासात पुढे असं समजलं की राजेंद्र मोरे व रोहिणी मोरे यांना असा समज होता की डॉक्टर राठी व त्यांची पत्नी रीना राठी यांनी काही बदनामीकारक मजकूर लिहून पत्रके त्यांच्या राहत्या घराच्या परिसरात वाटली। या पैशाच्या वादातून आणि बदनामीकारक पत्रके वाटण्याच्या वादातून राजेंद्र मोरे यांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी हॉस्पिटलमध्ये येऊन चर्चा करत असतानाच डॉक्टर राठी यांच्यावर कोयत्याने सपासप 18 वार केले। डॉक्टर आणि पेशंट यांच्या वादातून हा हल्ला झाला असावा प्रथमदर्शनी सर्वांना असंच वाटलं। मात्र पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी हा डॉक्टर पेशंट वाद नसून वैयक्तिक आर्थिक व्यवहारातून हा वाद झालेला आहे असं सांगितलं। पुढे ते म्हणाले की शहरात डॉक्टरांवर जो हल्ला झालेला आहे त्या संदर्भात आमचा तपास चालू आहे। आरोपीला लवकरात लवकर अटक करू।
त्यांच्यातला वाद हा डॉक्टर पेशंट वाद नव्हता, खासगी कारणातून त्यांच्यात वाद झाला आहे असं प्रथमदर्शनी दिसत आहे. परंतु डॉक्टरांची सिक्युरिटी ही सर्वात महत्त्वाची आहे, कारण सर्वांनाच डॉक्टरांची गरज लागते. त्यामुळे त्यांचं सिक्युअर राहणं हे महत्त्वाचं आहे. यासाठी आम्ही आउट ऑफ द वे जाऊन कायदेशीररित्या सर्व स्तरावर त्याचे प्रयत्न करू. आणि झालं देखील तसंच. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे सर्व सूत्रे हलवली गेली आणि राजेंद्र मोरे या आरोपीला अटक देखील करण्यात आली. संदीप कर्णिक यांच्या प्रक्रियेनंतर प्रकरणातील तीव्रता कमी झाली. पोलीस यंत्रणा कामाला लागल्यानंतर या घटनेतील सत्यता देखील समोर आली. हा वाद वैयक्तिक असून डॉक्टर असोसिएशनने याला डॉक्टर पेशंट हल्ल्याचं स्वरूप देऊ नये असं आवाहन केल्यानंतर सुद्धा डॉक्टर असोसिएशनच्या माध्यमातून एक दिवस ओपीडी बंद करण्यात आली. सध्या डॉक्टर राठी यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्याबद्दल अजून जास्तीची माहिती उपलब्ध नाहीये. आरोपी राजेंद्र मोरे आणि रोहिणी मोरे यांच्या तपासातून पुढे काय माहिती मिळते हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या इन्फोवारी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.